गोहरण पर्व भाग 34. वैशंपायन पुढे सांगतात की युधिष्ठिराचं ते बोलणं ऐकून तो हरलेला राजा प्रभावित होतो. त्याची मान शरमेने खाली जाते. मुक्त झालेला तो राजा विराटाकडे पाहतो, त्याला सलाम करतो आणि तिथून निघून जातो. पांडव शुशर्मनाला मुक्त केल्यानंतर तिथेच त्या रणभूमीवरती रात्र काढतात. विराट त्या महाबली योद्ध्याच्या कृपेमुळे सुटला म्हणून तो त्यांना भरपूर धनदौलत प्रदान करतो. तो त्यांना सांगतो, हे राज्य जसं माझं तसं तुमचंसुद्धा आहे असं समजावं. माझी सगळी दौलत आता तुमच्याकरता उपलब्ध आहे. तुम्हाला मनाला वाटेल तितके दिवस आपण इथे सगळे मजेत राहू शकता. तुम्हाला हव्या तेवढ्या सुंदर मुली, रत्न, दागिने, इतर संपत्ती जे जे पाहिजे ते ते घ्यावं असं मला वाटतं. आपले मोठेच उपकार माझ्यावर झालेले आहेत आणि तुमच्यामुळेच आज राजा म्हणून मी घेत आहे याची मला जाणीवही आहे. वैशंपायन पुढे सांगतात, ते राजा विराट ते बोलतो ते कुरुवंशाचे ज्याचा प्रमुख युधिष्ठिर होता त्याला उत्तर देतो, अहो मत्स्य देशाचे राजा, आमच्यावर तर आपण कितीतरी कृपा गेली 1 वर्ष केलेली आहे. आम्हाला संतोष होत आहे की आम्ही तुमच्या कृपेची काहीतरी परतफेड करण्यात यशस्वी झालो. पण तुमच्या शत्रूपासून मुक्त झालेल्या आहात. हे ऐकल्यावर भावना विवश झालेला विराट राजा युधिष्ठिराला जवळ बोलवतो आणि सांगतो, कृपया आपण या आणि ह्या सिंहासनावर विराजमान व्हा. त्याशिवाय मी तुम्हाला अनेक अशी रत्न बहाल करणार आहे जी कधी कोणाला मिळत नाहीत. त्याशिवाय जे आपल्याला इथून पाहिजे ते सुद्धा आपण घ्यावं. ते ऐकल्यानंतर तो पंडूंचा मुलगा त्याला हात जोडून सांगतो, आम्हाला आधीच बरंच काही आपण दिलेलं आहे. आपल्या मदतीने आम्ही इथे खुशाल राहत आहोत. त्या बदल्यात आम्ही आपल्याला आपल्या वैऱ्यापासून मुक्त केलेलं आहे. वस्तुतः आपण दोघांनी एकमेकाला पूरक असं सगळं केलेलं आहे. एवढं बोलणं झाल्यानंतर राजा आपल्या संदेशवाहकांना सांगतो, राजधानीकडे जा आणि शुभवार्ता सांगा की आपण जिंकलेलो आहोत. आपले सगळं गोधन आणि इतर लुटलेली संपत्ती सुरक्षित आहे. त्यांना सांगा की आमच्या स्वागताची जय्यत तयारी करावी. त्यासाठी नृत्यांगनांना आमंत्रित करावं. चांगले दागदागिन्याने सजून आमच्या स्वागतासाठी यावं. वाजंत्र्यांना त्यांची वाद्य घेऊन ती वाजवत आमचं स्वागत करण्याची तयारी करावी. नगराचे सर्व दरवाजांना तोरणं लावून चांगली सजवावीत. अशा रीतीने गोहरण पर्व विराट पर्वाचा 34वा भाग इथे संपलेला आहे. गोहरण पर्व भाग 35. वैशंपायन पुढे सांगत असतात की जेव्हा विराट राजा त्याची पळवली जाणारी गुरं मिळवण्यासाठी प्रयास करत असतो तेव्हा दुर्योधन विराटाच्या सत्ता केंद्रावर चाल करून जातो. त्याच्याबरोबर भीष्म, द्रोण, कृप, कर्ण असे सगळेच त्याच्या मदतीला असतात. त्यांच्याकडे उत्कृष्ट शस्त्र पण होती. त्यांच्याबरोबर अश्वत्थामा, सुवलाचा मुलगा शकुनी, दुःशासन, विवंगसती, कौरव, विकर्ण, चंद्रसेन असे मोठे बलशाली योद्धे होते. त्यांनी त्या सत्तास्थानात असलेली गुरं पळवण्यास सुरुवात केली. कौरवांनी त्या गोहरण कारवाईत 60,000 पशु पळवलेले होते. त्यांच्याकडे अनेक रथ, गाड्या हे सगळं होतं. त्यांचा आवाज फार मोठा होता. त्यांच्या शस्त्रांचा सुद्धा खूप मोठा आवाज होत होता. त्या गुरांच्या संरक्षणार्थ असलेल्या धनगरांनी त्यांच्याशी चांगलीच लढाई केली, परंतु त्यांना समजले की शत्रू फार प्रबळ आहे. त्याबरोबर ते राजधानीकडे निघाले. ते त्यांच्या रथातून थेट राजवाड्यात आले आणि विराटाच्या मुलाला म्हणजे भूमिंजयाला ते भेटतात. त्याला सगळं जे झालं ते सांगतात. कौरवांनी तो हल्ला केलेला आहे ते तेही समजलेलं आहे. किती पशु कौरवांनी पळवले ते सुद्धा ते सांगतात. ते भूमिंजयाला सांगतात की ताबडतोब तो ती जनावरं परत मिळवण्यासाठी कारवाई करेल. भूमिंजय देखील वेळ न दवडता निघतो. त्यामुळे आता राजधानी पूर्णपणे असुरक्षित असते. राजा त्याची स्तुती करत असे. माझा मुलगा माझ्यासारखाच योद्धा आहे, तो घराण्याचा तारा आहे असं राजा त्याच्याबद्दल बोलत असे. आता जा आणि कौरवांना हरवून त्यांनी पळवलेली गुरं परत मिळवून आण असं त्याला सांगतात. तुझ्या सैन्याच्या बाणांनी कौरवांचा पराभव करून ये. हत्तीसारखा त्यांच्यावर चाल करून जा असंही ते त्याला सांगतात. लवकर रथ जोड आणि निघ.
तुझ्या रथातील स्तंभावरील पताका जी सोन्याच्या सिंहाचं चिन्ह धारण करून आहे, त्यामुळे तुझे शत्रू पराजित करूनच तू येशील. सगळ्या कौरवांना पराजित करून आपली गुरं घेऊन ये असं ते सांगतात. तूच एकमेव ह्या राज्याचा वारस आहे. जसा पंडूंचा अर्जुन तसा तू विराटासाठी आहे. ह्या सत्तास्थानाला तुझाच आधार आहे. तूच आमचा अंतिम आधार आहे असं सगळे प्रजाजन भूमिजनाला बोलतात. वैशंपायन पुढे सांगतात, राजवाड्यातील बायकांच्या पुढे ते गुराखी राजपुत्राला लढण्यास येण्यासाठी सांगतात. त्या बायकांच्या पुढे तो स्वतःची स्तुती करत असतो आणि अशा रीतीने गोहरण पर्व विराट पर्वाचा 35वा भाग इथे संपलेला आहे. भाग 36वा. भूमिंजन त्याला म्हणतो, मी धनुर्विद्येत तरबेज आहे. मी ताबडतोब निघालो असतो, पण माझा सारथी गेल्या युद्धात मारला गेला ना. मला माहीत आहे की इथे कोणीही मला चांगला सारथी मिळू शकेल असं वाटत नाही. त्यासाठी माझ्याकरता चांगला सारथी मिळवा, म्हणजे मी युद्धासाठी निघू शकीन. माझ्या रथावर माझी पताका फडकवण्यास सांगा. शत्रूच्या सैन्यात मी माझा रथ घुसवीन, जिथे हत्ती आणि घोडे आणि पायीक सैन्यही असेल. आणू आणि त्यांचा फडशा पाडीन. त्याच्या त्या वल्गनाने तिथे असलेल्या मुली त्याच्यावर फार खुश होतात. मी आपलं पळवलेलं गोधन परत मिळवीनच, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत असा. त्या दुर्योधनाला आणि त्याच्या सैन्याचा पुरता बिमोड मी करूनच येईन. जसं इंद्रांनी दानवांना हरवलं, तसं मी कौरवांचा पराभव करीन. मी तिथे असतो ना, तर कौरवांची हिंमतच झाली नसती असं करायची. तिथे कौरवांचे महारथी भीष्म, द्रोण, कृपाचार्य, कर्ण असे सगळे असले तर मी त्यांचा पराभव केला असता. पण माझा सारथी नाही आहे ना. जर तुम्ही चांगल्या सारथ्याची व्यवस्था करत असाल तर मी ताबडतोब निघण्यास तयार आहे. त्या कौरवांना दाखवून देईन शौर्य म्हणजे काय असतं. अशा प्रकारे तो विराटाचा लहान मुलगा राजवाड्यातील महिलांच्या पुढे शेखी मिरवत असतो. त्यांना समजलं की साक्षात अर्जुनाशी त्याची गाठ पडलेली आहे. वैशंपायन पुढे सांगतात, ते भूमिंजनाचं बोलणं ऐकल्यावर अर्जुनाला काय परिस्थिती झाली आहे त्याचा अंदाज येतो. तो त्याच्या प्रिय पत्नीला गमतीने हळूच म्हणतो, त्या राजपुत्राला सांग ना की बृहन्नलाला रथाचं सारथ्य उत्तम करता येतं. तिलाच घेऊन जा. ती इंद्रप्रस्थात अर्जुनाचा रथ बऱ्याच वेळी चालवत असायची. पाहिजे असेल तर तिला विचारावं. अनेक लढाया तिने अर्जुनाच्या रथाचंही सारथ्य केलेलं आहे. वैशंपायन पुढे सांगतायत, त्या मुलाची ती बडबड पुन्हा पुन्हा ऐकून त्रासलेली द्रौपदी त्या बायकांच्या सभेत तिला अर्जुनाने जे सांगितलं ते बोलते. आणि ती सांगते की त्या बायकांच्या मेळाव्यात ज्यांच्यात तो राजपुत्र बसलेला आहे ना, अहो ती नृत्य शिक्षिका जी आपल्याकडे मुलींना नाच गाणी शिकवते ना, ती बृहन्नला. एकेकाळी इंद्रप्रस्थात धनंजयाच्या रथाचं सारथ्य लीलया करत असल्याचं मी पाहिलेलं आहे. अगदी युद्धात सुद्धा ती त्याच्याबरोबर म्हणे रथ चालवण्यासाठी जात असे. तिला का नाही विचारत? मी त्या काळी त्यांच्याकडे राणी द्रौपदीची सैरेंद्री होते, म्हणून मला हे माहिती आहे. हां, मी जेव्हा पांडवांच्याकडे होते तेव्हा अर्जुनाला फार मी जवळून पाहिलं आहे. त्यावेळी जेव्हा खांडववनात अग्नीला अर्जुन आणि कृष्ण मदत करत होते तेव्हा हीच तर त्याच्या रथाचं सारथ्य करत होती. तिच्यासारखी सारथी मिळणं अशक्यच आहे. मग भूमिंजन विचारतो, तो तर नपुसक आहे, तो कसा काय सारथ्य करणार? आणि पुढे तो म्हणतो, मला हरकत नाही जर ती माझ्या रथाचं सारथ्य करण्यास तयार असेल तर. तिला जाऊन विचारा, ती येण्यास तयार आहे का? मग द्रौपदी म्हणते, मला खात्री आहे ती तुमच्या रथाचं सारथ्य करण्यास तयार होईल. ते ऐकल्यानंतर राजकन्या उत्तरा, जी आपल्या भावाचा मोठा अभिमान बाळगत असते, ती बृहन्नलाकडे तिला विचारण्यासाठी जाते. बृहन्नला नृत्यशाळेत बसलेली असते. बृहन्नलेला ती सभेत घेऊन येते. अशा रीतीने गोहरण पर्व विराट पर्वाचा 36वा भाग इथे संपलेला आहे. भाग 37वा. वैशंपायन पुढे सांगतात की मोठ्या भावाने पाठवल्यानंतर ती नाजूकशी राजकन्या, जिचं नाव उत्तरा होतं, बृहन्नलाच्या ठिकाणी पोचते. त्या राजकन्येचं सौंदर्य वाखाणण्यासारखंच होतं. ती साक्षात लक्ष्मी असावी अशी दिसत होती. मोरपिशी रंगाचे कपडे तिने घातलेले होते. तिच्या कमरपट्ट्यात मोती बसवलेले होते. तिच्या पापण्या तर बाकदार होत्या. एकंदरच तिची अंगकांती तेजस्वी आणि बांधा अतिशय डौलदार होता.
ती धावत धावत नृत्यशाळेकडे गेली. तिचे दात शुभ्र होते. अशी विराटाची शुभलक्षणी कन्या तिथे बृहन्नलाला भेटते. तेव्हा तो अर्जुन तिला म्हणतो, असं काय घडलं आहे की तू अशी धावत धावत माझ्याकडे आली आहेस आणि तुझा चेहरा का गं असा पडला आहे? ती त्याला सांगते, राजाचं सगळं पशुधन कौरवांनी पळवलेलं आहे आणि ते आता नगरावर हल्ला करण्यासाठी येत आहे. त्यांच्याशी लढण्यासाठी तिचा मोठा भाऊ भूमिंजन जाऊ पाहत आहे, परंतु त्याच्यासाठी सारथीच उरलेलं नाही आहे. सैरंध्री सांगते की तू चांगलं सारथ्य करू शकतोस. तू पूर्वीच्या काळी साक्षात अर्जुनासाठी अनेक युद्धात त्याच्या रथाचं सारथ्य यशस्वीपणे केलेलं आहे, म्हणून मी तुला बोलवण्यास आली आहे. धापा टाकत टाकत ती सगळं एका दमात उत्तरा बृहन्नलाला सांगते की तुमच्यामुळे अर्जुन त्या लढाया जिंकू शकला असंही ती सांगते. म्हणून आपण माझ्या भावाच्या रथाचं सारथ्य करण्यास तयार व्हावं, म्हणजे आमचं पशुधन माझा भाऊ परत मिळवू शकेल. ते ऐकल्यावर तो सव्यसाची धनंजय त्या बृहन्नलेच्या रूपात त्या सगळ्या बायकात बसलेल्या राजपुत्राला भेटते. त्याच्या पाठोपाठ ती विराटाची सुस्वरूप कन्या उत्तरा तिथे बायकांच्या मेळाव्यात पोचते. राजपुत्र तिला म्हणतो, सैरेंद्री सांगतेय की तू अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं होतंस म्हणे, जेव्हा त्या शूरवीराने खांडवन जाळण्यात अग्निदेवाला मदत केली होती. म्हणून मला आता सांग, तू माझ्या रथाचं सारथ्य करण्यास तयार आहेस का? आमचं पशुधन कौरवाने पळवलेलं आहे आणि ते परत मिळवण्यासाठी मला जावं लागत आहे. सैरेंद्री असं सुद्धा सांगते की अर्जुनाने जेव्हा राजसूय यज्ञात पृथ्वी जिंकली होती तेव्हासुद्धा तूच त्याची सारथी होतीस. हे खरं आहे का? राजपुत्राचं ते बोलणं ऐकल्यानंतर बृहन्नला म्हणते, अहो, मी एक नाचणारी गाणारी, मी काय हो रथाचं सारथ्य करणार? मग उत्तरा तिला म्हणते, तू नाचणं गाणं करतेस त्याचप्रमाणे रथसुद्धा उत्तम चालवत आहेस हे आम्हाला समजलं आहे. हां, तेव्हा वेळ न दवडता सारथ्य करण्यास तयार व्हावं असं ती अर्जुनाला राजकन्या सांगते. वैशंपायन पुढे सांगता की त्या तिथे बसलेल्या बायकांना खरं वाटावं म्हणून अर्जुन तिने दिलेले सारथ्याचे कपडे घालताना काही गमतीशीर चुका करतो. त्यामुळे तिथे जमलेल्या राणीवशातल्या सगळ्या बायकांची चांगलीच करमणूक होते. त्यानंतर उत्तरा त्याला ते कपडे नेसवते. ते नेसवल्यानंतर ती बृहन्नला अगदी विशेष देखणी दिसायला लागते. त्यानंतर त्याचं चिन्ह ओरडणारा सिंह असलेली पताका तो घेतो. त्यानंतर उत्तरा आणि तिच्या मैत्रिणी बृहन्नलेला म्हणतात, बृहन्नला, आता घोड्याच्या लगामे नीट पकड हं. आमचं पशुधन परत आणण्यात आमच्या भावाला भूमिंजयाला योग्य मदत कर. तिथे मोठमोठे महारथी कौरवांच्या बाजूनी आहेत. त्यात भीष्म, द्रोण सगळे आहेत. आणि त्या हसायला लागतात. त्या ऐकल्यावर अर्जुन गालातल्या गालात असं जोराने ओरडून तिला होकार देतो. तो त्या मुलींना सांगतो, जर हा भूमिंजन त्याला हरवू शकला तर निश्चितपणे आम्ही तुमचं पशुधन परत मिळवू. त्यानंतर राजवाड्यातील महिला आणि ब्राह्मण राजपुत्रांची रीतसर युद्धासाठी जाण्याची आरती करतात. त्यात अर्जुनाची सुद्धा आरती होते. सारथी बृहन्नला राजपुत्राला शुभेच्छा देत त्यांनी रथाला एक प्रदक्षिणाही ती घालते. सगळ्या बायका मोठ्यांदा ओरडून बोलतात, जसं पांडवांचा अर्जुन जिंकून येत असे तसेच तुम्ही जिंकून दोघंही परत याल अशी प्रार्थना त्या करतात आणि तो रथ युद्धाकडे निघतो. वैशंपायन पुढे सांगतायत, त्यानंतर अर्जुन तो रथ भूमिंजनासह त्या युद्धाच्या जागेकडे नेतो. तिथे ते पाहतात की असंख्य पताका फडफडत असलेले विविध प्रकारचे रथ तिथे जमा झालेले होते. आणि अशा रीतीने गोहरण पर्व, विराट पर्वाचा 37वा भाग इथे संपलेला आहे. भाग 38. वैशंपायन पुढे सांगतात की नगरातून ते निघाल्यानंतर युवराज भूमिंजन अर्जुनाला सांगतो, रथ कौरवांच्या समोर घेऊन जा. त्याप्रमाणे बृहन्नला तो रथ त्या दिशेने नेते. पुढे तो तिला म्हणतो, त्यांना झपकन हरवून आपण आपलं पशुधन घेऊन परत नगराकडे जाऊ. ते ऐकून बृहन्नला स्मित करते आणि काहीच बोलत नाही. बृहन्नला तो रथ पटकन कौरवांच्या जवळ नेऊ लागते. ती जागा स्मशानाकडे जात होती, ज्या ठिकाणी पांडवांनी त्यांची अस्त्र शस्त्र आपट्याच्या वृक्षावर लपवलेली असतात. कौरवांचं प्रचंड सैन्य सावकाशपणे त्या स्मशानभूमीच्या दिशेने सरकत असतं. जणू त्यांना कोणतीही घाई करण्याची आवश्यकता वाटतच नव्हती.
ते कौरवांचं सैन्य एखाद्या मानवी सागरासारखं दिसत होतं. तिथे असलेल्या प्रचंड वृक्षांमुळे त्यांचं दर्शन नीटपणे होतही नव्हतं. त्या सैन्याच्या चालण्यामुळे हवेत धूळ मात्र उडत होती. त्यांच्या सैन्यातील भले मोठे हत्ती, घोडे, अवजारांच्या गाड्या यांच्या आवाजामुळे प्रचंड गोंधळ उडालेला होता. तिथे पुढे येणाऱ्या लोकांचे चेहरे हवेत उडालेल्या धुराळ्यामुळे नीटपणे दिसतही नव्हते. अर्जुन, त्यात कर्ण, दुर्योधन, दुःशासन हे बघतो. त्यामागे द्रोण, भीष्मही तो पाहतो. अश्वत्थामासुद्धा तो पाहतो आणि ते सगळं पाहून भूमिंजन घाबरून जातो. त्याच्या अंगावर सरसरून काटा उभा राहतो. तो घाबरून अर्जुनाला सांगतो, मी ह्यांच्याबरोबर नाही लढू शकणार. ते सगळे खूप आहेत, ते खूप भयंकर दिसत आहेत. त्यांना हरवणं मला काही जमणार नाही. त्यांना देवसुद्धा हरवू शकणार नाही. मी अशा लष्करात शिरण्याचं धाडस करणारच नाही. ते सगळे ख्यातनाम शूर योद्धे आहेत. त्यांच्याशी मी कसा लढणार? ते हत्ती, घोडे, पाईक, सैनिक हे सगळं मी एकटा कसा काय हरवणार? ते मला शक्य नाही आहे. आपण परत फिरलं पाहिजे. तिथे बघ, भीष्म, कृप, द्रोण, कर्ण, विवंगसती, अश्वत्थामा, विकर्ण, वाल्लिक असे सगळेच आहेत. त्याशिवाय कितीतरी दुसरे योद्धे पण आहेत. माझे केस कसे उठले आहेत ते बघ. मी फार घाबरलो आहे. युद्ध असं असतं हे मला माहितीच नव्हतं. मी जास्त वेळ इथे राहिलो तर मी बेहोश होईन. आता वैशंपायन पुढे सांगतायत की तो लहान मुलगा भूमिंजन रडायला लागतो. तो अर्जुनाचा हात पकडतो आणि सांगतो, आपण परत फिरू. माझे बाबा त्रिगार्थाच्या सैन्याशी लढण्यासाठी आमचं सगळं सैन्य घेऊन गेले आहेत. त्यामुळे आपलं नगर असुरक्षित झालेलं आहे आणि मला तर काही युद्धाचा अनुभव नाही आहे. मी एक केवळ मुलगा आहे. या घरातील मुलींसमोर मी हुशारी केली, पण मी तसा युद्धासाठी तयार नाही आहे. म्हणून मी तुला सांगतो की आपण पुढे जायला नको. ते ऐकल्यानंतर बृहन्नला त्याला म्हणते, अरे मुला, इतकं घाबरू नकोस. त्यामुळे आपले शत्रू जास्त ताकदवान होतील. घाबरणं हा सर्वात मोठा दोष समजला जातो क्षत्रियांसाठी. तू तर एक राजा होणार आहेस, तेव्हा असा घाबरू नकोस. लक्षात घे, तू मला युद्धात बोलवलं आहेस, आता परत फिरता येणार नाही. तूच बोलत होतास ना की तुला मी कौरवांच्या पुढे न्यावं, म्हणून मी तुला इथवर आणलेलं आहे. अरे मत्स्य देशाच्या भावी राजा, कौरवांशी लढून तर पहा, कारण ते तुमचं पशुधन खाण्यासाठी नेत आहेत. जसं गिधाडं मेलेल्यांचं मांस खातात. माझ्या मते तेच खरं कारण आहे त्यांच्या येण्याच्या मागील. तुझं राज्य जिंकण्यासाठी ते आलेलेच नाही आहेत. नाहीतर ते असे सावकाशपणे पुढे सरकलेच नसते. तुझ्या घरातील बायकांच्या पुढे तू मोठ्या मोठ्या गप्पा मारत होतास ना. जर तू तुझं पशुधन न मिळवता परत गेलास तर तुझी नाचक्की होईल. अरे त्या बायकांच्या पुढे त्याचा तरी विचार कर. माझ्याबद्दल बोलशील तर मी सुद्धा ते पशुधन न मिळवता जाणार नाहीच. तुला माझ्याबरोबर यावं लागेलच. सैरंध्रीने माझं किती कौतुक सगळ्यांच्या समक्ष केलेलं आहे. मग त्याचं काय होईल? पाहिजे तर तू नुसता गप्प बैस माझ्याबरोबर. मी त्यांच्याशी लढणार आहे. हाल लुटू दे. त्या बायकांना आणि इतर लोकांना मला हसायचं असेल तर खुशाल हसू देत, पण मी ह्यांच्याशी लढू शकणार नाही. तुलाही माझं जर हसं वाटत असेल तर वाटू दे गं. माझे बाबा मला दोष देतील तेही मला चालेल, पण मी ह्यांच्याशी लढू शकणार नाही. ते त्याचं बालिश बोलणं ऐकून बृहन्नला त्याला हसते. वैशंपायन पुढे सांगतात, असं बोलून तो लहान मुलगा रथातून उडी मारून खाली उतरतो आणि नगराच्या दिशेने पळायला लागतो. त्याला मान सन्मानाची काही पडलेली नसते. तो फक्त जीवाला घाबरत असतो. ते पाहून बृहन्नला त्याला उद्देशून म्हणते, अरे शूरवीर करीत नाहीत असं. क्षत्रिय प्राणापेक्षाही सन्मानाला जास्त जपतात. तुझं हे वागणं त्यात बसतच नाही. असं बोलून धनंजय त्याच्या मागे धावत जातो आणि त्याला पकडतो. तिचे लांब पसरलेले लाल रंगाचे कपडे हवेत फडकतात. ते कौरवांच्या लक्षात येतं. ते पाहून ते कौरवांचे लोक त्या दोघातील धडपड पाहून हसायला लागतात. एकमेकात चर्चा सुरू होते. कोण आहे हा बायकांच्या लाल कपड्यातील इसम? हा पुरुष आहे की बाई आहे? अरे नपुसक किन्नर असावा असं वाटतं. परंतु त्याच्या हालचाली अगदी अर्जुनासारख्या वाटत आहेत. तो धनंजय असावा असं वाटतंय. जसा देवात इंद्र तसा हा अर्जुन माणसात आहे. ह्या जगात दुसरा कोण आहे जो एकटा आपल्याबरोबर लढण्यासाठी येण्याचं धाडस करील? विराटाने त्याचा एकुलता एक पुत्र नगरात ठेवलेला होता.
सगळं सैन्य घेऊन तो शुशुर्मनाशी लढण्यासाठी गेला होता. मग ते विचार करतात तो लहान मुलगा भूमिंज नसलाच पाहिजे, दुसरा कोण असणार? आणि त्याचं सारथ्य ही बाई करत होती. कदाचित पार्थ बाईच्या वेशात अज्ञातवासात राहत असण्याची शक्यता वाटते. परंतु आपलं सैन्य ते पाहूनच तो लहान मुलगा घाबरून पळून गेलाय आणि त्याला तो बाईच्या पेहरावातील पार्थ अडवत होता असं एकंदर होत होतं असंच वाटतंय. अशी चर्चा कौरवांच्या ज्येष्ठात होत असते. वैशंपायन पुढे सांगतात की त्या बाईच्या वेशातील पांडवाला पाहून कौरवांच्या कल्पना आता रंगायला लागल्या, परंतु ते कोणताही खात्रीचा निष्कर्ष काढू शकत नव्हते. त्या सुमारास धनंजय त्या भूमिंजनाला त्याचे केस पकडून रथापर्यंत आणतो. त्याच्या घट्ट पकडीतून त्या मुलाची सुटका काही होत नाही. तो दुःखाने आणि घाबरल्यामुळे अर्जुनाकडे करुणा मागत असतो. तो सांगतो, मी तुला 100 सोन्याची नाणी देईन, मी तुला एक रथ देईन जो सोन्याचा असेल, मी तुला 10 हत्ती देईन, पण मला यातून सोडव. अशा प्रकारच्या गोष्टी तो करू लागतो. पण अर्जुन तिथे दुर्लक्ष करत त्याला रथात बसवतो आणि सांगतो, चल आपण प्रथम त्या स्मशानाकडे जाऊ, त्यानंतर मी कौरवांशी लढीन, तुला चिंता करण्याचं कारण नाही. तू असं घाबरू नकोस, तू एक उच्च कुलीन क्षत्रिय आहेस, मी त्यांच्याशी लढणार आहे आणि आपली सगळी गुरं परत मिळवणार आहे. तू फक्त रथ चालवण्याचं काम कर. त्यानंतर नाईलाजाने तो राजपुत्र रथात बसतो. अशा रीतीने गोहरण पर्व, विराट पर्वाचा 38वा भाग इथे संपलेला आहे. भाग 39वा. वैशंपायन सांगतात की अर्जुन जो कधीही हरत नाही तो त्याच्याबरोबर त्या स्मशानाकडे निघतो. ते आपट्याच्या त्या वटलेल्या वृक्षाकडे जातात. कौरवांना ते दिसत नाही कारण तिथे घनदाट झाडी असते. कौरवांच्या अड्ड्यात भीतीचं वातावरण पसरतं. जर हा खरोखरच धनंजय असेल तर मोठीच पंचायत होणार आहे हेही ते ओळखून असतात. त्या हतबल झालेल्या कौरव सेनानींना अशुभ लक्षणं दिसायला लागतात. भारद्वाजाचा मुलगा द्रोण बोलायला लागतात. वारं चुकीच्या दिशेने वाहत आहे. आकाशातून मातीचे कण पडत आहेत. आकाशात काळोखी पसरत आहे. आकाश पाणी नसलेल्या कोरड्या ढगांनी भरलेलं आहे. कोल्ह्यांची ओरड त्यांना ऐकू यायला लागते. आकाशात गिधाडं घिरट्या घालू लागतात. आपले घोडेसुद्धा अश्रू ढाळत आहेत. वारा पडलेला असताना आपले रथावरील ध्वज का थरथरत आहेत? ते म्हणतात, ही सगळी अशुभ लक्षणं आपल्यासाठी आहेत. आपल्यावर मोठी आपत्ती कोसळणार आहे हे निश्चित आहे, असं ते सांगतात. आपल्याला फार सावध राहिलं पाहिजे. आता स्वतःला वाचवण्यासाठी शिकस्त करावी लागणार आहे. फार मोठ्या प्रमाणात आपला संहार होण्याची शक्यता आहे, असं द्रोणाचार्य बोलत असतात. जर हा इसम जो हिजड्यांच्या सोंगात आलेला आहे तो खरोखरीच पार्थ असेल तर मोठी अवघड परिस्थिती आपल्यापुढे उभी राहणार आहे. कृपाचार्य म्हणतात, तो आपल्याला हरवून सगळी गुरं परत घेऊन जाणार आहे. भीष्म म्हणतात, हा कुंतीचा मुलगा सव्यसाची आहे, तो या कोणापुढेही विजयीच होणार आहे. त्यांनी देव, असुर, राक्षस असे सगळे पराजित केलेले आहेत. त्याला दुर्योधनाच्या मूर्खपणामुळे फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागलेल्या आहेत. त्याचा राग तो आपल्यावर आता काढणार आहे. त्याला त्याच्या जन्मदात्याने शस्त्रविद्या शिकवली आहे. तो जणू काही दुसरा इंद्रच आहे. म्हणून अरे कौरवांनो, त्याच्याशी मुकाबला करणारा सेनानी तुमच्याकडे नाही हे लक्षात घ्या. साक्षात महादेवाने त्याला त्याची शस्त्र, अस्त्र, विद्या प्रदान केलेली आहे. जेव्हा ते दोघे हिमालयात एकमेकांना भिडलेले होते. भीष्माचार्यांचे ते कुंतीपुत्र स्तुतिकथन ऐकून कर्ण वैतागला आणि म्हणाला, आपल्याला फक्त कुंतीच्या मुलाचंच कौतुक असतं, आम्ही कोणीच नाही आहे का? मी सांगतो, मी त्या तुमच्या अर्जुनापेक्षा 16 पट जास्त शूर आहे. आमच्यातील दुर्योधन काही कमी नाही आहे. त्यावर दुर्योधन म्हणतो, जर हा खरोखरच पार्थ असेल तर आपला प्रश्न सुटतो, कारण त्यांना आपण पुन्हा वनवासाला आणि त्यानंतर अज्ञातवासाला पाठवू शकू. आणि जर हा दुसरा कोणी असेल तर त्याला आपण आपल्या बाणांच्या माराने 4 मुंड्या चित करून जमिनीवर झोपू. त्यावर कृपाचार्य त्याला सांगतात, अरे दुर्योधना, कालच ते अज्ञातवासाचं वर्ष संपलेलं आहे. ते आता बाहेर येण्यास मुक्त आहेत. त्यामुळे आता त्यांना तू पुन्हा वनवासाला आणि नंतर अज्ञातवासाला पाठवू शकणार नाहीस.
त्यावर भीष्म, द्रोण आणि कृप एकदमच हसायला लागतात. अशा रीतीने गोहरण पर्व विराट पर्वाचा 39वा भाग इथे संपलेला आहे. भाग 40वा. वैशंपायन सांगत असतात तिथे अर्जुन आणि भूमिंजय त्या आपट्याच्या झाडाकडे पोचतात. अर्जुनाला समजतं की तो विराटाचा पुत्र फारच नाजूक आणि युद्धासाठी निरुपयोगी आहे. तो त्या भूमिंजयाला सांगतो, जा त्या झाडावर चढ, त्या झाडावर काही धनुष्यबाण आहेत ते घेऊन खाली ये, कारण तुझं धनुष्य माझी ताकद पेलण्यास योग्य नाही. मी जेव्हा ते घोडे आणि हत्ती आणि शत्रूंचे सैनिक यांचा चुराडा करीन तेव्हा तुला समजेल की मी काय म्हणतो आहे. म्हणून तू तेवढं माझं काम करायचं आहे. भूमिंजय त्या झाडावर चढतो ज्यावर घट्ट पानोळा होता. युधिष्ठिर, भीम, बिभत्सू हे दोघे जुळे यांचे सुद्धा धनुष्य आणि बाण आहेत त्या ठिकाणी. अर्जुन भूमिंजयाला सांगत असतो, त्यात एक मोठं गांडीव आहे ज्याची ताकद अनेक धनुष्यांसारखी आहे. त्याच्या जोरावर अनेक राज्य जिंकता येतील असे ते आहेत. त्यांच्यावर सुंदर जरीकाम, नक्षीकाम केलेलं आहे. फार मजबूत आहेत ती सगळी शस्त्र. अर्जुन त्या लपवलेल्या शस्त्रांबद्दल भूमिंजयाला सांगत असतो. अशा रीतीने गोहरण पर्व विराट पर्वाचा 40वा भाग इथे संपलेला आहे. भाग 41वा. भूमिंजय म्हणतो, आम्ही ऐकत होतो की ह्या झाडावर एक प्रेत टांगलेलं आहे. ते त्या झाडाचं संरक्षण करत असतं. आम्ही कधी खेळण्यासाठी इथवर येत असू, परंतु मी राजपुत्र असल्यामुळे क्षत्रिय शास्त्रानुसार मी त्या झाडाला कधीही स्पर्श केला नव्हता. तू मला हे अशुभ काम करायला लावत आहेस. बृहन्नला त्याला सांगते, तू काहीही काळजी करू नकोस. तसं तिथे काही नाही आहे. फक्त काही शस्त्र आहेत, ती आपल्याला उतरवायची आहेत. आता तिथे कोणतंही प्रेत राहिलेलं नाही आहे. अरे मत्स्य देशाच्या भावी राजा, मी तुला असं काहीही करायला सांगणार नाही ज्यामुळे तुझं पावित्र्य ढळेल. ते ऐकल्यानंतर भूमिंजय रथातून खाली उतरतो आणि झाडावर चढण्यास सुरुवात करतो. बृहन्नला म्हणते, लवकर चढ, आपल्याला फार वेळ नाही आहे. वर गेल्यावर तिथे झाकलेली शस्त्र तुला दिसतील. ते झाकण काढून त्यातील सर्वात मोठं धनुष्य उचलून तू खाली सोडशील. ते मी खाली धरीन. त्याबरोबर 2 भाते पण आहेत, त्या मोठ्या धनुष्याला लागून ठेवलेले आहेत. ते 2 भातेसुद्धा खाली सोड. अशा रीतीने बृहन्नला त्याला सांगत असते. त्याप्रमाणे तो करत असतो. भूमिंजय ती पाहतो, ती सूर्यासारखी चमकत होती. त्याला त्याचा अचंबा वाटत होता. त्यांना हात लावल्यावर तो विराटाचा मुलगा घाबरला आणि त्याच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. तो मत्स्य देशाचा राजपुत्र अर्जुनाला म्हणतो. पुढच्या म्हणजे भाग 42मध्ये ते आपण ऐकतोय. भाग 42वा. भूमिंजय म्हणतो, ही शस्त्र कोण्या शूरयोद्ध्याची आहेत. त्यावर 100 सोनेरी गुच्छ बसवलेले आहेत आणि ते इतके तेजस्वी आहेत. त्यावर हत्तीच्या मुद्रा देखील बसवलेल्या आहेत. जे धरायला चांगलं आहे त्यावर 60 इंद्रगोप बसवलेले आहेत. हे धनुष्य असं कोणाचं आहे. त्यावर बसवलेलं सूर्याचं चिन्ह किती चमकते बघ. हा कोणाचा आहे ते सांग ना. त्यावर रत्न जडवलेली आहेत. हे 2 भाते जे सोन्याचे आहेत ते कोणाचे आहेत. हे बाण बघ किती लांब आहे, ते कोणाचे आहेत. त्या बाणांना गिधाडाच्या पंखासारखे पिवळे पंख बसवलेले आहेत. त्यांची टोकं बघ किती धारदार आहेत ते. आणि हे सगळे लोखंडाचं बनवलेलं आहे. हे 7000 बाण कोणाचे आहेत. ते जर लागले तर शत्रू निश्चितच मरून जाईल. हे चंद्रासारखे दिसणारे बाण कोणाचे आहेत. त्यांना पोपटाच्या पंखासारखे सोनेरी पंख लावलेले आहेत. ते सुद्धा पोलादाचेच आहेत. अगं ही तलवार बघ किती सुंदर दिसतीये. त्याच्या मुठीवर बेडकाचं का चिन्ह आहे. ही वाघाच्या चामड्याची चिलखतं कोणाची आहेत. ह्या धारदार समशेरी कोणाच्या आहेत. ह्या चिलखतांवर सुंदरशा छोट्या छोट्या घंटा का बसवलेल्या आहेत. हे खड्गं किती धारदार आहे बघ. कोणत्या देशातून ही सगळी शस्त्र आलेली आहेत. त्या निषादांच्या देशात बनवली आहेत का गं. ही सुंदर तलवार कोणाची आहे. या तलवारीला गाईच्या कातड्याची म्यान आहे. किती सुंदर दिसतीये. ह्या इतर तलवारी बोकडाच्या कातड्याच्या आहेत. त्यासुद्धा किती सुंदर दिसतात. ही सगळी शस्त्र कोणाची आहेत. इथे का ठेवली आहेत. ही 30 बोटांच्या एवढी लांब समशेर कोणाची आहे. त्याची धार तर बघ किती आहे. आणि हे सगळं वापरलेलं आहेत हे त्याच्या मुठींवर लकाकीनेच स्पष्ट दिसतं आहे. त्यांनी जर वार केला ना तर तो माणूस जगण्याची शक्यतावर नाही आहे.
अशी आयुधं असतील तर शत्रूचा नक्कीच निश्चितपणे नाश होणार आहे. अहो बृहन्नला, मला सांगा, असं शस्त्र इथे कोणी आणि का लपवून ठेवलेलं आहे? आपल्याला ते सगळं कसं समजेल? अशा रीतीने गोहरण पर्व, विराट पर्वाचा 42वा भाग इथे संपलेला आहे.